हे आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्यंतरी महानगरपालिकेच्या ज्यावेळेला निवडणुका होत्या त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी महानगरपालिकेमध्ये झाली आणि तिकीट वाटपाच्या संदर्भामध्ये निवडणुकीला फॉर्म भरण्याच्या अगोदर 2 दिवस मी, विशाल तांबे, मनाली भिलारे हे आम्ही साहेबांच्या राष्ट्रवादीकडनं दादांशी चर्चा करत होतो आणि त्यावेळेला देखील तिकीट वाटपाच्या संदर्भामध्ये, जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आमची थोडीशी ताणाताणी होत होती. त्याच वेळेला दादा आम्हाला म्हणाले होते की अरे फार ताणाताणी करू नका, लवकरच आपण एकत्र होणार आहोत. कुठं माशी शिंकली मला माहिती नाही, पण 12 तारखेलाच हे होणार होतं. त्यावेळेला ते सगळ्यांच्या देखीत ते बोलले होते. त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या. पूर्वीच्या कार्यक्रमाप्रमाणे 5 तारखेला मतदान होणार होतं आणि 6 तारखेला निकाल देखील लागणार होता. त्यावेळेला आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटलांचं देखील स्टेटमेंट आपण पाहिलं असेल. त्यांनीसुद्धा सांगितलं. दुर्दैवाने 28 तारखेला दादांचा अपघाती निधन झालं आणि त्यानंतर ज्या घडामोडी झाल्या त्या आपण पाहिल्यात. पण जयंतरावांनी सांगितलं होतं त्याही वेळेला की दादांची आणि आमची सखोल चर्चा झालेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर 7-8 तारखेला या विलिनीकरणासंदर्भातली जाहीर वाच्यता केली जाणार होती. पण त्यावेळेला ती तारीख दादांना काहीतरी सोयीची नव्हती वाटतं, कारण दादा काहीतरी दिल्लीला जाणार होते. जयंतरावांना काहीतरी सोयीची नव्हती, म्हणून जयंतरावांचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल. तेच त्यावेळेला म्हणाले, दादा म्हणाले होते की ठीक आहे, जयंतरावांना जी तारीख असेल त्या तारखेला आपण एकत्रीकरणाचा निर्णय करू. आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती. परंतु दुर्दैवाने 28 तारखेची दुर्घटना घडली आणि त्यानंतर आज जर दादा या 12 तारखेला आपल्यामध्ये असते तर या दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असतं. दुर्दैवाने दादा आज नाहीत आणि हे विलिनीकरण होत नाही ही खंत देखील आमच्या मनामध्ये आहे. आता या सगळ्या चर्चा थांबलेल्या आहेत. आता तुम्हाला वाटतंय का की हे विलिनीकरण होईल? आणखी कालही तटकरे म्हणालेत की अशा पद्धतीची चर्चा कुठेही झालेली नव्हती. तुम्ही UPA सोबत आहात, ते NDA सोबत आहेत. आता या चर्चांना ब्रेक लागला असं वाटतं तुम्हाला दोन्हीकडून? एक लक्षात घ्या, ज्या काही घटना गेल्या महिन्यामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या झाल्यात त्याची माहिती मी आपणाला दिली आणि आज ज्यावेळेला 12 तारीख उजाडली त्यावेळेला माझ्या मनामध्ये सहजच विचार येऊन गेला की अरे आज जर दादा असते तर आपण एकत्र झाल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं असतं. आता त्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्याला आपण सगळेजण साक्षीदार आहोत. आता त्याच्याच नंतरच्या बाबतीतली काय आहे ते आमचे वरिष्ठ निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आज त्या विषयावरती मी काही फारसं भाष्य करू इच्छित नाही. इच्छा तुमची दिसते, तुमच्याकडनं किंवा तुमच्या सगळ्याच वरिष्ठ नेत्यांकडनं ही इच्छा अगदी दादा गेल्यानंतर मी आता या संदर्भामध्ये आणखी काही मी भाष्य करू इच्छित नाही. पण आज दादा असते तर आमच्या सर्वांच्या दृष्टीने एक अतिशय आनंदाचा दिवस तो ठरला असता, एवढंच मी सांगू इच्छितो. साहेबांच्या तब्येतीबद्दल फक्त सांगा की तब्येत आता बरी आहे? साहेबांची तब्येत चांगली आहे. त्या आजच मला सकाळी विठ्ठल मणियारांकडून माहिती मिळाली. त्याच्यामध्ये विठ्ठल मणियारांनी सांगितलं की काल साहेब रूममधून बाहेर आले होते आणि काही नातेवाईकांशी आणि विठ्ठल शेठशी देखील त्यांनी चर्चा केली आणि अतिशय ठणठणीत तब्येत आहे. कदाचित आज किंवा उशिरा उद्या साहेबांना निश्चित डिस्चार्ज मिळेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्यंतरी याच्या सगळ्या दगदगीमुळे त्यांच्या छातीमध्ये कफ झाला होता आणि कफाचा त्रास त्यांना यापूर्वी देखील होत असतो. त्याच्यामुळे साहेब तब्येत अतिशय चांगली आहे. आज किंवा उद्या हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
नमस्कार.